सिद्धपुरुष असल्याचं खरातनं कसं ठसवलं भक्तांवर। नाशिकमधल्या एका उद्योजकाच्या आत्मचरित्रात खरातवर 13 पानं। खरातनं पॅरिसमध्ये ओशनॉलॉजीचा अभ्यास केल्याचा दावा। खरातच्या नाशिकमधल्या ऑफिसमध्ये एसआयटीला सापडले खडे आणि बाटल्यांसह अनेक पुरावे। पर्यटन स्थळांच्या यादीत नसतानाही खरातच्या मंदिराला कोट्यवधींचा निधी मिळाल्याचं उजेडात। खरात प्रकरणात अनेक IAS IPS अधिकारी शिरसाटांचा दावा। राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचीही चौकशी करा, विजय वडेट्टीवारांची मागणी। तर बावनकुळेंकडनं पुराव्यांची विचारणा। जैन मंदिरांना गॅस सिलेंडर देण्याची मागणी करणाऱ्या मंत्री मंगलप्रभात लोढांवर विरोधकांचा हल्लाबोल। अनिल परबांकडनं राजीनाम्याची मागणी तर आरोप राजकीय हेतूनं लोढांचा पलटवार। मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला उपस्थितीवरनं आदित्य ठाकरेंवर शिंदेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल। ठाकरे भाजपकडे जाण्याचा मार्ग शोधत असल्याचा आरोप तर राजकारण नको, ठाकरेंच्या सेनेची भूमिका। इराणमध्ये सैनिक उतरवण्याची अमेरिकेची तयारी। इराणमधलं खर्क बेट आणि तेल साठ्यांवरती कब्जा करण्याचं लक्ष्य, ट्रम्प यांची माहिती। दोनही बाजूंनी हल्ले सुरू। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत नक्षलवाद मुक्त। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत घोषणा। डाव्या विचारसरणीचा अतिरेकीपणाही संपुष्टात आल्याची माहिती। राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फटका। पुणे, बीड आणि संभाजीनगरला पावसानं झोडपलं। पुढचे 5 दिवस हवामान खात्याकडनं पावसाचा इशारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।